नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्रप्रदर्शन सारसबाग गणपती मंदिर येथे 6 ते 8 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती आणि देवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमानं या चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्धशती अखिल भारतीय पदाधिकारी आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सार्धशती अखिल भारतीय पदाधिकारी मधुभाई कुलकर्णी, संस्कार भारतीचे वासुदेव कामत, ज्येष्ठ शिल्पकार प्रमोदजी कांबळे उपस्थित होते. यावेळी बोलताना वासुदेव कामत म्हणाले, कला ही जास्त मनोरंजनाकडे आणि टाइमपासकडे झुकती आहे, परंतु कला ही आपल्या जीवनाचे अंग आहे. कोणत्याही कलेमध्ये आकर्षणाची आणि सौंदर्यतेची उपजत अशी क्षमता असते, परंतु अशी कला ज्यावेळी जीवनाचे अंग ठरते त्यावेळी ती कला संस्कारवाहक होणं तितकंच आवश्यक आहे. सध्या प्रसंगचित्र काढणारे कलाकार हे हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकंच आहेत. हे चित्र पाहताना मला असं जाणवलं की हे प्रत्येक चित्र स्थिर असले तरी ते प्रत्येकाला सत्य वाटून ध्यान करायला लावते. येरवडा जेलमध्ये दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा खून करणारा आरोपी शरद मोहोळ याचा पोलिसांकडून छळ होत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्वाती मोहोळ यांनी हा आरोप केला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, माझे पती शरद मोहोळ यांना येरवडा कारागृहात 6 ते 7 दिवसांपासून जेवण दिले जात नाही, फक्त पाणी दिले जाते. त्यांना दिवसातून एकदाही बाहेर काढले जात नाही. येरवडा कारागृहात असलेल्या अंडा सेलमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून धमकावले जात आहे असेही त्यांनी मला सांगितले. पोलीस त्यांना असे म्हणतात की तुला छळ करूनच मारून टाकू आणि जेल बाहेर जिवंत काढणार नाही. त्यांचा शारीरिक छळ केला जात आहे. या संदर्भात कोर्टात गृहमंत्र्यांना आणि मीरा बोरवणकर यांना प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे, तरीही त्यांनी काहीच मदत केली नाही. तसेच लवकरात लवकर पोलिसांच्या या छळाकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं स्वाती मोहोळ यांनी सांगितलं. तसेच त्यांना योग्य ती वागणूक मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हृदयाच्या तारा छेडत नादब्रह्माची प्रचिती देणाऱ्या अभिजात सुरांनी पुणेकरांच्या संवेदना जागवल्या. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून संवेदना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 2 सत्रांच्या या कार्यक्रमाचे शेवटचे सत्र गान सरस्वतीच्या अलौकिक सुरावटींनी सजले. सायंकाळच्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम यांच्या सुमधुर वादनानं झाली. राग दुहुधारीने त्यांनी वादनाला सुरुवात केली. व्हायोलिनच्या करुण व आर्त सुरांनी रसिकांच्या मनाला साथ घातली आणि मनमुराद टाळ्यांचा प्रतिसादही मिळवला. रागाच्या विविध छटा, रंग त्यांनी उलगडून दाखविले. व्हायोलिनचे बोलके स्वर प्रत्येकाच्या हृदयाला भिडले. यातील स्वरकल्पना रसिकांच्या दादची मानकरी ठरत होत्या. डॉक्टर अंबी कृष्णमूर्ती सहवादन, डॉक्टर S.R. मूर्ती मृदुंगम, त्रिपुरापुरम राधाकृष्णम घट्टम, सत्यसाई मोरसिंग, वैष्णवी अवधानी तानपुरा यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचा समारोप गायन सरस्वती पंडिता किशोरी आमोणकर यांच्या अलौकिक स्वरांनी झाला. मनात प्रसन्नतेबरोबर स्तब्धता व शांतता पसरवणाऱ्या धीरगंभीर स्वरांमध्ये राग केदार त्यांनी सजवला. पायो पायो बंदिशीने रागाचा विस्तार करत या अद्वितीय सुरांची गोडी पुणेकरांनी अनुभवली. तन्मय देवचक्के हार्मोनियम, शंतनू शुक्ल तबला, तेजश्री आमोणकर, नंदिनी बेडेकर तानपुरा व सहगायन यांनी साथ संगत केली. सकाळच्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ बासरी वादक रोणू मुजुमदार यांच्या सुरेल वादनानं झाली. राग गुणकलीने वादनाला सुरुवात करून पहाटेच्या वातावरणात प्रसन्नतेची लहर उमटली. त्यानंतर अहिर भैरव राग पेश केला गेला. मैफिलीचा समारोप त्यांनी राग बिभास मधील
वाद्यावरील बंदिश पेश करत केला. यावेळी त्यांचे शिष्य कल्पेश यांनी बासरी वादनास तर रामदास पळसुले यांनी तबला वादनाची साथ संगत केली. उन्हाळ्याच्या दिवसांमधील या प्रसन्न सकाळचा उत्साह वाढत पंडित उल्हास कशाळकर यांचे सुमधुर गायन सुरू झाले. त्यांनी राग तोडीमध्ये बधावा बन लाडली माहिरे गुजत चंद्र मधुबोल या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर सादर झालेल्या राग हिंडोलने रसिक मंत्रमुग्ध झाले. अरविंद थत्ते हार्मोनियम, रोहित मुजुमदार तबला, वैष्णवी अवधानी, सौरभ नाईक तानपुरा यांनी साथ संगत केली. सकाळच्या सत्राचा समारोप राजन साजन मिश्रा यांच्या गायनानं झाला. त्यांनी राग जॉनपुरी सादर केला. सत्राचा व मैफिलीचा समारोप धन्य भाग हमारे सेवा का अवसर पाया या चित्रपट गीतानं करण्यात आला. प्रसिद्धीपेक्षा कलेचं समाधान जास्त महत्त्वाचं असतं असं मत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी व्यक्त केलं. रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या महेश मांजरेकर निर्मित तुझं माझं जमेना या मालिकेचे हडपसर येथील अमनोरा पार्क येथे चित्रीकरण सुरू आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. अभिनेता वैभव तत्ववादी, मनवा नाईक, दिग्दर्शक गिरीश वसईकर यावेळी उपस्थित होते. रीमा लागू म्हणाल्या, नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिका ही कला सादरीकरणाची केवळ वेगवेगळी माध्यमे आहेत. या सर्व माध्यमांमध्ये स्वतःला सिद्ध करणे हे कलाकारासमोरील आव्हानच असते. असं सांगतानाच कोणत्याही माध्यमामध्ये काम करताना प्रसिद्धीपेक्षा कलेचं समाधान अधिक महत्त्वाचे असते. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर केवळ सासू सुनांच्याच मालिकांची गर्दी असते असं नाही. या माध्यमांमध्ये काम करताना माध्यमाची आणि प्रेक्षकांचीही गरज लक्षात घेणं आवश्यक असते. वैभव तत्ववादी म्हणाले, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करताना अधिक प्रमाणात लोकांसमोर रोज पोहोचणं हे कलाकाराच्या दृष्टीने चांगले आणि वाईटही आहे. अशा परिस्थितीतही आपला वेगळेपणा दाखवून देणं आव्हानात्मक असते. सुहास जोशी, सविता मालपेकर, विद्याधर जोशी, बालचंद्र कदम, अभिजित केळकर यांच्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका आहेत. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पश्चिम घाटाच्या संदर्भात डॉक्टर माधव गाडगीळ समितीचा अहवाल मान्य करावा अशी मागणी लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. डॉक्टर माधव गाडगीळ, संघर्ष मंचाचे सहनिमंत्रक भारत पाटणकर, पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी यावेळी उपस्थित होते. गाडगीळ यांनी त्यांच्या समितीच्या अहवालाचे व डॉक्टर चौधरी यांनी कस्तुरी रंगन समितीच्या अहवालाचे विश्लेषण केले. चौधरी म्हणाले, कस्तुरी रंगन समितीने जनता आणि पर्यावरणाची हानी होण्याला वाट मोकळी करण्याच्या पद्धतीनं शिफारशी केल्या आहेत. हा अहवाल स्थानिक जनतेशी संवाद साधून तयार केलेला नाही. गाडगीळ समितीने जनतेशी वैज्ञानिक संवाद साधून केलेल्या अहवालाला छेद देण्याचा प्रयत्न कस्तुरी रंगन समितीने केला आहे. गाडगीळ समितीचा अहवाल केंद्रानं स्वीकारला नाही तर लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचातर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटणकर यांनी दिला. ते म्हणाले, गाडगीळ समितीने पर्यावरण संतुलन विकासाचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे विकासाला बाधा निर्माण होणार नाही. मात्र काही लोकांच्या भल्यासाठी या अहवालाला विरोध केला जात आहे. शेती आणि पर्यावरण या सगळ्या संपत्तीचे मूळ आहे. हेच टिकले नाही तर विकास कसा होणार? ख्यातनाम गायिका आणि संगीत अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ पणजी येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती वंदना खांडेकर यांनी दिली. यावेळी प्रमोद भोंडे, वैशाली खांडेकर उपस्थित होत्या. पुढे बोलताना वंदना खांडेकर म्हणाल्या, पुण्यातील स्वरनंदना प्रतिष्ठान आणि पणजीच्या कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसांचा सोहळा या निमित्तानं दीनानाथ कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसंच 11 मे रोजी या सोहळ्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद सावकार यांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे. त्यानंतर ज्योत्स्ना भोळे यांच्यावरील ज्योत्स्ना अमृत वर्षिणी या लघुपटाचे प्रथम सादरीकरण होईल. त्याचं दिग्दर्शन कवी सुधीर मोगे यांनी केलं आहे. ज्योत्स्ना नावाचं गाणं हा भावसंगीताचा कार्यक्रमही होणार आहे.
12 मे रोजी स्वरवंदना निर्मित बोला अमृत बोला हा ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणारा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये पुण्याचे कलाकार अनुराधा कुबेर, सावनी दातार कुलकर्णी, रावी मोरे तसेच श्रीकांत पारगावकर, वंदना खांडेकर सहभागी होणार आहेत. ज्योत्स्ना भोळे यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात व बृहण महाराष्ट्रातही साजरी होणार असून त्याच्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळही नियुक्त करण्यात आले. या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये युवा पिढीतील कलाकारांसाठी ज्योत्स्नाबाईंच्या गाण्यांची स्पर्धा, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहकार्यानं कुलवधू नाटकाच्या नव्यानं सादरीकरण, बुजुर्ग कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली, ज्योत्स्नाबाईंच्या नाटकातील छायाचित्रांची दिनदर्शिका 2014, तुमची ज्योत्स्ना भोळे पुस्तकांच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन आदी उपक्रम होणार आहेत. याशिवाय लघुपटाचे सादरीकरण व बोला अमृत बोलाचे प्रयोगही होणार आहेत. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. लेव्हल क्रॉसिंग गेट ऐवजी रेल्वे फ्लायओव्हर उभारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. मानवरहित रेल्वे लेव्हल क्रॉसिंग वरून जाताना पादचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात माणसांसह जनावरांनाही इजा घडल्याच्या घटना ताज्या आहेत. रेल्वेतर्फे अनेकदा जागरूकता करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिनानिमित्त स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे. मागील वर्षी 60 ठिकाणचे रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा सबवे उभारण्यात आले आहेत. यंदा त्याहून अधिक म्हणजे 18 रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद करून रेल्वे वाहतुकीसाठी उड्डाणपूल किंवा सबवे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सर्वाधिक रस्ते वाहतूक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगची त्यासाठी निवड करण्यात येणार आहे. दरम्यान रेल्वेच्या पुणे विभागामध्ये आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठी नागरिकांना घ्यायच्या दक्षतेबाबत रेल्वेकडून जनजागृती करण्यात येणार आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ असलेल्या गावांमध्ये रेल्वेच्या वतीनं लोकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी रस्त्यावर पोस्टर लावण्याबरोबरच नागरिकांमध्ये पत्रकाचे वाटपही करण्यात येणार आहे. दोन्ही दिशांना व्यवस्थित पाहून लोहमार्ग ओलांडावा. त्याचप्रमाणे लोहमार्ग ओलांडताना मोबाईलवर बोलू नये किंवा मोबाईल इयरफोन लावून लोहमार्ग ओलांडू नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. पुणे विभागामध्ये बारामती, लोणावळा आणि छत्रपती शाहू टर्मिनस, कोल्हापूरपर्यंत 505 17 किलोमीटरचे रेल्वेचे जाळे पसरले आहे. त्यामध्ये 183 रेल्वे क्रॉसिंग असून त्यामध्ये 142 क्रॉसिंगवर कर्मचारी आहेत. परंतु अजूनही 41 क्रॉसिंग मानवरहित असल्याने तेथे अपघातांचा धोका वाढत आहे. तरीही अनेक पादचारी आणि चालक क्रॉसिंग गेट बंद असतानाही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उपाययोजना म्हणून फ्लायओव्हर बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं रेल्वेचे योगेंद्र कुमार सिंग यांनी सांगितलं. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पत्रकारांतर्फे मोटार फेरी काढण्यात येणार आहे. राज्यातील पत्रकारांवर वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी किमान 6,000 रुपये निवृत्ती वेतन योजना सुरू करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र हल्लाविरोधी कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर दिनांक 8 मे रोजी पत्रकारांची मोटार फेरी काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे प्रमुख SM देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पनवेल ते वर्षा बंगला या मार्गे ही मोटार फेरी काढण्यात येणार आहे. पत्रकारांसंबंधीच्या या मागण्यांसाठी गेले 3 वर्षांपासून धरणे, निदर्शने, रास्ता रोको, मोर्चे, उपोषण आदी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात या कायद्यासंदर्भात विधेयक मांडण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पत्रकारांसाठी कोणताही ठोस कायदा नसल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नाही. राज्यातील पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.